आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 2 पत्र निवडलेली आहेत, तर आपण पत्राचं वाचन करूया. त्याआधी आपण सुरुवात करूया ह्या जोडीपासून. बाळा, तुझं नाव सांग बरं. माझे नाव भाग्येश केशव चिंचोले आहे. कोणासाठी पत्र लिहिलेस तू? मी माझ्या पप्पांसाठी पत्र लिहिलं आहे, बरं, बाबांनाच का लिहावं असं वाटलं पत्र तुला? कारण की ते माझे सगळे हट्ट पूर्ण करतात. ते अख्ख्या घरासाठी काम करतात. म्हणून तू त्यांना पत्र लिहिलेस? हो. व्हेरी गुड. पत्र वाचूया आपण. माझे प्रिय पप्पा, पप्पा माझ्या लहानपणापासून सर्व हट्ट पुरवले त्याबद्दल थँक्यू. तुम्ही माझ्यासाठी हिरो आहात. तुम्ही एक आदर्श मुलगा, एक आदर्श पती आणि एक आदर्श वडील आहात. बाहेरच्या जगात सामना करताना जेव्हा मला भीती वाटते तेव्हा तुम्ही नेहमी बोलतात, काळजी करू नको, मी आहे ना. आयुष्यात कितीही मोठा झालो तरी तुमच्या समोर छोटा बाळ राहण्यात मला जास्त आनंद आहे आणि तुमचे सर्व स्वप्न मी नक्की पूर्ण करेल. पप्पा, तुमचा लाडका दादू. किती सुंदर पत्र लिहिलेस तू, माहिती आहे का भागेश? मला ताईला विचारायचं आहे. बरं, काय सांगशील एकंदरीत सगळ्या ह्याच्या बालपणाबद्दल? मला 2 मुलं आहेत. हा माझा मोठा मुलगा आणि एक अजून लहान आहेत. दोघं मुलं माझे फार गोड आहेत. दोघंही मस्तीखोर आहे आणि काय म्हणतात, छान आहेत दोघंही. आणि काय असा एक बालपणातला प्रसंग सांगावा असं वाटतं? तर आम्ही एकदा शिर्डीला गेलो होतो दर्शनासाठी. तो अगदी 1.5 वर्षाचा असेल साधारण तेव्हा. पण वेळ अशी झाली की आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि आम्ही बाहेर आलो. मग मला अचानक लक्षात आलं की मी त्यांना विचारलं, भाग्येश कुठे आहे? तर ते म्हटले की दादाकडे आहे. म्हटलं, का हो, भाग्येश कुठे आहे? ते म्हटले, तुमच्याकडे आहे. आम्ही म्हणतो तुमच्याकडे आहे आणि बघतो आजूबाजूला तर भाग्येश दिसेच ना. आणि प्रचंड गर्दी होती. तर त्यावेळी मला असं जाणवलं की कोणी घेऊन तर नाही जाणार ना, अगदी शालीत वगैरे गुंडाळून. आणि ज्या रस्त्याने मी साईबाबांचं दर्शन घेऊन परत आले त्याच रस्त्याला मी परत गेली आणि साईबाबांना आणि स्वामी समर्थांना म्हटलं, देवा, आज तुमची परीक्षा आहे. आज जर माझं बाळ मला नाही सापडलं इथे तर मी पुन्हा कधी दर्शनाला येणार नाही. त्याच रस्त्याने परत जात असताना त्या ठिकाणी स्क्रीनवरती मंदिराच्या गाभाऱ्यातलं दर्शन दाखवतात. त्या ठिकाणी माझं भाग्येश गंमत बघत उभा होता आणि त्या क्षणी म्हटलं, परमेश्वरा, तुम्हाला पावलास आणि माझा भाग्येश सापडला. खरंच खूप छान वाटलं दोघांशी बोलून. आता आपण ह्या जोडीशी गप्पा मारणार आहोत. माझं नाव रिहान रितेश अमृतकर आहे. मी आज माझ्या बाबांवर बोलणार आहे. आजोबा, तुम्ही खूप आवडतात. बाबा, तुम्ही मला खूप प्रेम करतात. माझ्यासाठी तुम्ही आईला पण रागवतात. मला खाऊ खूप आणतात. तुम्ही मला आई नसताना खाऊ पण घालतात. देवा, असे बाबा सर्वांनाच मिळू दे. थँक्यू. बाबांबद्दल लिहिले. आजोबा. आजोबांना बाबा म्हणतोस तू? ओ,